नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भात विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र मघा आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:38 ते 5:15 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:15 ते 6:52 आणि यमगंड काळ दुपारी 12:25 ते 2:01 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम व निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू बरोबर युती योग करेल, गुरु बरोबर लाभ योग करेल, शुक्र हर्षल बरोबर केंद्र योग करेल, रवी बरोबर त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि नेपच्यूनचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करेल, तृतीयातील गुरु बरोबर लाभ योग करेल, चतुर्थातील शुक्र राशी बरोबर केंद्र योग करेल, तुमच्याच राशीतील रवी बरोबर त्रिकोण योग करेल, द्वितीयातील शुक्र आणि व्ययातील नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगार आहे. मात्र स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. त्याचा सरळ पाळणा तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल त्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे अंदाज बरोबर येऊ शकते. आजचा दिवस तुम्हाला पूर्णपणे प्रफुल्लित आणि तुमची एनर्जी लेवल ही जबरदस्त दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युती योग करेल, द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल, तुमच्याच राशीतील शुक्र आणि हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल, व्ययातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतील शुक्र आणि लाभातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खरं तर तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे खटके उडू शकतील त्याकडे लक्ष द्या. घरातल्या व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी पूर्ण करायला लागतील. त्यासंबंधी काही खर्च सुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. उत्पन्नाच्या नवनवीन संधी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करेल, तुमच्याच राशीतील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल, व्ययातील शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल, लाभातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल, व्ययातील शुक्र आणि दशमातील नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह दिसून येणार आहात. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल, ती पूर्ण सुद्धा करून दाखवाल. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काळजी घेणं, निर्णय घेणं थोडं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण राहील. विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी तुमचे अनुभव किंवा अंदाज बरोबर ठरू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दशमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. लाभातील शुक्र आणि भाग्यातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. थोडे खर्च होण्याची शक्यता राहील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतात किंवा उत्पन्नाच्या नवनवीन संधी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे दशमातील शुक्र आणि अष्टमातील नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पूर्ण सुद्धा होताना दिसेल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मूड कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या शुभफलदायी असतील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांमध्ये मात्र नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं राहील. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. सप्तमातील नेपच्यून आणि भाग्यातील शुक्र हे परस्पर लाभ योग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मानसिकतेवरती किंवा भावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. हाती घेतलेली कामं पूर्ण होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन किंवा टेन्शन जास्त वाटेल आणि त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावरती होणार आहे. काळजी घ्या. वादविवादात अजिबात जाऊ नका. महत्त्वपूर्ण निर्णय आर्थिक किंवा इतरही बाबतीतले घेऊ नका. कार्यक्षेत्र संदर्भातले काही त्रास डोळ्यासमोर येऊ शकतील. काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले अनुभव निश्चितच येतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. आजच्या दिवशी सुद्धा तुम्हाला काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतात. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अष्टमातील शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. षष्टातील नेपच्यून आणि अष्टमातील शुक्र हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठेवू शकतील. इंट्युशन चांगल्या मिळू शकतील. मात्र आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातले व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. खर्च किंवा गुंतवणूक यावर थोडंसं लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील शुक्र हर्षल बरोबर केंद्र योग करेल. अष्टमातील गुरु बरोबर लाभ योग करेल आणि षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. सप्तमातील शुक्र आणि पंचमातील नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सुद्धा समोर येऊ शकतील.
येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. षष्ठातील शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. त्याचप्रमाणे षष्ठातील शुक्र आणि चतुर्थातील नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरते. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र खर्चावर किंवा आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. पंचमातील शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. पंचमातील शुक्र आणि तृतीयातील नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणारे अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकते. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक इजा होणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं खूपच गरजेचं राहील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकते. काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटला ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज बरोबर ठरणं आणि चांगले लाभ मिळणं अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतात. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील गुरु शुक्र असेल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. द्वितीयातील नेपच्यून आणि चतुर्थातील शुक्र हे परस्पर लाभ योग करणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वादविवादाचे प्रसंग त्यांच्या समवेत होऊ शकतील. त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावरती होऊ शकेल. तुमच्या मानसिकतेवरती होऊ शकेल. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दिवसांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम राहणार आहेत. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही मार्गी लावू शकाल. याचप्रमाणे येण्यात 2 ते 3 दिवसात घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची अचानकपणे मार्गी लागू शकतील. त्यामुळे तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होऊ शकेल. नवीन कामं तुम्ही हाती घेऊ शकता आणि ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातील शुक्र असेल बरोबर केंद्र योग करेल. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतील नेपच्यून आणि तृतीयातील शुक्र हे परस्पर लाभ योग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक दुखापत होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात सतर्क राहा. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात प्रलोभनाला बळी अजिबात पडू नका. याप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. कुठल्याही प्रकारे नवीन कामाची सुरुवात कमिटमेंट प्रॉमिसेसपासून आजच्या दिवशी लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. मात्र येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. आजच्या दिवशी छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 एप्रिल 2026 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.